सर्वांना प्रथमतः नमस्कार। 17वे साहित्य शब्दगंध साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे आणि या परिसंवादासाठी आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत त्या म्हणजे माननीय नीलिमा बंडेलू मॅडम। व्यासपीठावरील परिसंवादासाठी आलेले आहे मान्यवर आणि माझ्या शब्दगंधामधील माझ्या भगिनी आणि समोर बसलेले सर्व यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। परिसंवादाचा हा विषय जो आहे तो म्हणजे आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण। अध्यक्षीय मनोगतामध्ये आपण साहित्याचे अनेक पैलू बघितले, ग्रामीण, दलित, संत, पंत, ही आपली मराठी साहित्याची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि ही परंपरा आहे म्हणूनच आपण अभिजात मराठी दर्जा प्राप्त केलेला आहे। आणि या परंपरेमध्ये स्त्री साहित्याचा एक वेगळा ठसा अनेक लेखिकांनी उमटवलेला आहे। विभावरी शिरोडकर असतील आणि माझ्या वाचनामध्ये एक एक पान गळावया हे जे मी पुस्तक वाचलं होतं त्यावेळेस एक लक्षात आलं की स्त्रियांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टीचं चित्रण त्या आपल्या पुस्तकामधून शब्दबद्ध करत असतात। अनेक संघर्ष, अन्याय, अत्याचार यातून गेलेल्या स्त्रियांनी आपले हे शब्द पुस्तक रूपाने साहित्य क्षेत्रात आणलेले आहेत। मग एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो की प्राचीन काळी स्त्रियांचं अस्तित्व काय होतं, मध्ययुगीन काळी स्त्रीचं अस्तित्व काय होतं आणि आजच्या परिसंवादातून आपल्याला कळणार आहे की आधुनिक साहित्यामध्ये स्त्रीचं जीवनचित्रण कसं केलेलं आहे। आपण नेहमी म्हणतो की चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपण स्त्रियांनी क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि ही आधुनिक काळातली स्त्री आहे। पण म्हणून मध्ययुगीन आणि प्राचीन काळातल्या स्त्रियांना विसरून चालणार नाहीये। सावित्रीबाईंचा वसा आपण आज पुढे नेतोय आणि तो वसा आपल्याला आहे, वारसा आपल्याला आहे, म्हणून आज आपण इथे आहोत। मग आधुनिक काळामध्ये भूमिका बदलल्या, आपल्या सगळ्यांच्याच भूमिका बदललेल्या आहेत। मग गृहिणी असो, नोकरी करणारी स्त्री असो, वैमानिक असो किंवा पंतप्रधान असो, पण एक विचार नेहमी येतो, साहित्यातही मधून डोकावतो, ठराविक गोष्टी या स्त्रियांच्या बदललेल्या नाहीयेत। पद बदललं म्हणून भूमिका बदलत नाहीत आणि जबाबदाऱ्याही बदलत नाही। आणि अनेक लेखिकांनी खूप छान असं सुंदर चित्रण आपल्या साहित्यामधून केलेलं आहे। आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण अनेक भगिनी पायलट बघितल्यात, सुरक्षा क्षेत्रामध्ये सुरक्षेची जबाबदारी पाळणाऱ्या पण महिला आहेत आणि या सगळ्यांचं चित्रण आधुनिक साहित्यामधून येताना दिसतंय। खरं तर साहित्य हा एक प्रवाह आहे आणि जशी जशी सामाजिक परिस्थिती बदलते, धार्मिक परिस्थिती बदलते, या सगळ्यांचा परिणाम साहित्यावर होत असतो आणि असाच परिणाम हा प्राचीनमध्ये वेगळा होता, मध्ययुगीन वेगळा होता आणि आता आधुनिकमध्ये वेगळा आहे। तर काय सांगतंय आधुनिक साहित्य, जे स्त्रियांचं चित्रण रेखाटलंय त्याचा परिचय आपल्याला आज जे प्रमुख लाभलेले आहेत ते देणार आहे। सर्वांनी याचा आनंद घ्यावा ही विनंती करते आणि थांबते। धन्यवाद।